रात्री 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत हॅलो 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 आवाज येतोय का? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय साईनाथ, जय शंकर. ब्लॉग बनवायचं कारण असं की अचानक भयानक आम्ही निघालो अक्कलकोटला. ॲक्च्युली काहीच प्लॅन नव्हतं. काल पण नाही, संध्याकाळपर्यंत काहीच प्लॅन नव्हतं. 8 वाजेपर्यंत पण काहीच प्लॅन नव्हतं. अनिकेत आला घरी अचानक भयानक. मला ताप आला होता, मी झोपलो होतो. आणि अनिकेत बोलला की चल मठात जाऊया, कारण आमचा दररोजचा शेड्यूल आहे की आम्ही मठात जातो, बाबांच्या मंदिरात जातो. आणि मग आम्ही मठात गेलो, तिकडे पाया पडलो. आणि तिकडे मी अनिकेतला विचारलं की उद्या कॉलेजला जाणार आहेस काय? तर अनिकेत बोलला की नाही रे भाई, एकच लेक्चर आहे. तर त्याला बोललो की बॅग भर, एक सदरा घे, लेहंगा घे आणि 2 अशा जोडी घे कपड्यांच्या, आपल्याला जायचं आहे. आणि त्याला सांगितलं की अक्कलकोटला जाऊया. त्याच्या पप्पांना पण कॉल करून विचारलं घेऊन जाऊ का करून. तर त्याचे पप्पा पण हा बोलले. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिरात. आणि तिकडे काय घडलं माहिती आहे, अनिकेत पाया पडत होता, मी पण पाया पडलो आणि घाबरत उभं राहून मी तिकीट बघत होतो. आणि जशी आम्ही तिकीट बघून कन्फर्म केली ना ट्रिप, कुठून तरी रिंगटोन वाजली की श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. आणि कळलंच नाही कुठून आवाज आला तो. आणि तसंच आम्ही बोललो की बाबा महाराजांनी बोलवलं आहे, स्वामींनी बोलवलं आहे, मालकांनी बोलवलं आहे, तर चला जाऊया. तर निघालो आम्ही. किती माहिती आहे, 11 साडेनऊला निघालो घरातून. 11 वाजता दादरला पोचलो. 11:06ची चेन्नई एक्सप्रेस पकडली. आता जनरलमध्ये आम्ही 125 नाही 175 रुपये तिकीट आहे. अक्कलकोट रोड, कारण ही डायरेक्ट अक्कलकोटला थांबते. नाही तर मोस्ट ऑफ जण सोलापूरला जातात. आम्ही डायरेक्ट अक्कलकोटला उतरणार आहे, कारण ही ट्रेन थांबते अक्कलकोटला. तिकडून बघू. आता ॲक्च्युली मी कधी गेलो नाही अक्कलकोटला, मी फर्स्ट टाईम चाललो आहे. आणि मला काहीच माहिती नाही तिकडे कुठे राहायचं आहे, कसं जायचं आहे. तर चला बघू. डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटतो, कारण एवढे प्रवास काय दाखवू नाही शकत मी. आणि त्याच्यामध्ये काय इंटरेस्टिंग काय गोष्ट होणार नाही. आजूबाजूला सगळे आमच्या बसले, तिकडे सगळे लोक बसले. आणि ते भाई तर आपला शूट आउट ॲट वडाला बघतोय. भाई आपला शूट आउट ॲट वडाला बघतोय, लोखंडवाला नाही वडाला बघतोय. आणि त्याला सांगितलं भाई मनास रुपये भांडूपचा आहे, कीर्ती कॉलेजचा आहे आमच्या. तर चला मग उद्या सकाळी भेटतो. श्री स्वामी समर्थ, जय साईनाथ, जय शंकर. नमस्कार मित्रांनो, आम्ही पोचलो अक्कलकोटला, जस्ट पोचलो आहे. आणि आता आपल्याला शोधायची आहे टमटम किंवा रिक्षा. सीटने कसं भाई, सर्दीमुळे मला काय सुचत नाही. आणि झोप तर एवढी मस्त झाली आहे ना. आणि थंडी पण मजबूत आहे इकडे, मजबूत थंडी आहे. खूप बरं वाटतं खूप. आणि मी पहिल्यांदा आलो इकडे, मला काहीच माहिती नाही इकडचं. आणि असंच बॅग उचलून आलो आहे आम्ही दोघं. आता बघू कसं काय पुढे होतं आहे. आता इकडे माझ्या एका मित्राला कॉल केला होता मी, तर तो बोलला की बाहेर टमटम भेटते अक्कल रोड स्टेशनच्या इकडून, अक्कलकोट रोड स्टेशनच्या इकडून. तर तिकडून 20-20 रुपये जे काय असेल ते सीटने मंदिरापर्यंत जातात. तर चला मग बघूया. आता आपण चालतोय. वातावरण एक नंबर आहे, एक नंबर वातावरण आहे. एवढं ऊन आहे पण थंडी आहे. एकदम वीकडेला आलो आहे आम्ही, आज मंगळवार आहे. आशा आहे होप सो गर्दी कमी असली तरी काय एवढं वावगं नाही, आपलं सगळं चालतं. चला मग अक्कलकोट. आता बघितलं टमटम येते, सगळे हायड्रा करतात. जिम हायड्रा काय भाई, हायड्रा आहे. नंतर त्यांना विचारलं की आम्हाला जायचं आहे मंदिरात, तर ते बोलले की बाहेरून भेटेल तुम्हाला रिक्षा.
इकडे स्टेशनच्या बाहेर पडलं की इकडे चौक आहे मोठा. चला इकडे बघूया आता कुठे रिक्षा भेटते आपल्याला. भाई मंदिर समोर ती एसटी जाते का मंदिराला? किती रुपये सीट? 52 किती चाललंय? जाऊया ट्रिपल सीट. अक्कलकोटचा दादा भेटला आम्हाला. आम्ही चाललो आता मंदिरात. मी इकडे रिक्षा शोधत होतो, सगळ्यांना विचारत होतो, पण दादा बोलला की तो मंदिराच्या इकडेच चाललाय. ओके. श्री स्वामी समर्थ. सुखकारक तो दुःख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ गुणजन पालक जग उद्धारक दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ. 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 इकडे भक्त निवास. तुम्हाला तिथं आत पण किती झाले सांग दादा? अरे सांग रे. मित्र मी घेऊन आलो तुला. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. इकडून सरळ गेला की आहे ना? आणि इकडे पण आहे ना एक भक्त निवास? ओके चालेल. थँक्यू. पहिल्यांदा अक्कलकोटला आलो आहे आणि स्वामी एवढे लाड करून घेतात ना आमचे. एवढे लाड म्हणजे एक आईच करते. रात्री पण काल रात्री स्वामींना बोललो. काल रात्री पण स्वामींना बोललो मला अक्कलकोटला यायचं आहे. अचानक बोलून घेतलं. आता हे सगळं इकडेच पुढे भक्त निवास आहे दादा बोलला आपल्याला अन्नछत्राचं. चला तिकडेच जाऊन बघू आपण. हा हे बघा. ऍक्च्युली हा मंदिर परिसर आहे पूर्ण. मंदिर परिसर आहे की काय काय माहिती ना आपल्याला. महाराज स्वामींची मूर्ती आहे ना. हा पप्पांना मला भेटलो. पप्पांनी मला मारलं. मी भाई शेगावला एकदा हरवलो नव्हतो. मी काहीतरी मस्ती केली. मी मस्ती केली होती भावा. मला एवढा मारला होता ना पप्पांनी. ते पण मंदिरातच मारला होता भाई मला. काय रूम नको तुला? कुठे दाखव. आधी इकडे ट्राय तर करू ना. नाही भेटलं तर तिकडे हे करू. सर्दी एवढी मजबूत झाली आहे ना. चला बघूया इकडे. हे मला भक्त निवासच आहे असं वाटतंय. हो भक्त निवासच आहे. चला बघूया आतमध्ये. आपल्याला काही डोरमेट्री भेटलं तरी काय नाही, एका दिवसाचा प्रश्न आहे. आणि इकडे आलं तर भाई आपण फिरणार. रूमचा काय एवढा उपयोग होणार नाही. चला आज जाऊन बघूया काय होतंय. तर आत्ता आम्ही गेलो होतो एन्क्वायरीसाठी. ते बोलले रूम आहे 700 रुपये नॉन AC आणि कॉमन बाथरूम आणि टॉयलेट आहे. तर ती रूम आपण घेणार आहे, पण ते बोलले की एक अर्धा तासाने या, कारण साफसफाई चालू आहे ना रूमची सगळ्या.
तर अर्ध्या तासाने जाऊ. तर वेळ भेटला तर नाश्ता करू. काय खाल्लं नाही रात्री, फक्त जेवलो आहे. इकडे आता याच्या लहानपणीच्या आठवणी ताजा करूया आपण. इकडे हरवलेला होता बोलतो. पप्पा तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला आठवेल इकडे हे तेव्हा नव्हतं, मी त्या पायाकडे होतो आणि त्या पायाकडे सापडलेलो. पप्पा बघताय ना, आठवतंय ना, अजून पण फटका लक्षात आहे मला. मस्त मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ. जाऊ ना लोक. तिकडे जिकडे आपण मूर्ती बघितली ना त्याच्या ऑपोजिटला म्हणजे बघा सगळे तिकडे फोटो काढतात. त्याच्याच अगदी बाजूला अन्नछत्राचं उपार केंद्र आहे आणि तिकडे नाश्ता भेटतोय. 50 रुपये मिसळ आहे, 60 रुपये इडली आहे, मेदूवडा आहे. आम्ही 2 मिसळपाव मागवलेत. एकदम सॉर्टेड वाटतं, म्हणजे असं वाटतंय मला की मी घरी आलो आहे, माझ्या घरी मम्मीच्या गावी आलो असं वाटतंय मला. फिलिंगच वेगळी आहे अक्कलकोटला आल्याची. पहिल्यांदा आलो आहे पण खूप युनिक वाटतंय, खूप युनिक वाटतंय. तर चला तुम्हाला तो मिसळपाव दाखवतो. गेल तो आणि एकदम असं जुनं फील आहे, फील. आता मिसळपाव येईल थोड्याच वेळात. खूप खुश आहे मी आज. आणि काकांनी आणली मिसळ. पोहे नाही, हे फरसाण आहे. मका एक नंबर. पाव पण एकदम डिफरंट आहे सोलापूरचा. रूम भेटले आपल्याला 700 रुपयामध्ये. 34 नंबर रूम आहे आपली. 2 बेड आहेत. इकडे कॉमन वॉशरूम आणि बाथरूम. ओके, एवढं पण भाई 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 लाईट नाही वाटतं. चला मग आता काय लाईट तर नाही. चला मग आता जरा फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि मग दर्शनाला जातो. मग तेव्हाच भेटतो तुम्हाला. अबे हे बघ, हे कुठे? हा हे बघ इकडे इकडे वर, ह्याच्या वरती असेल. नाही भाई लाईटीचा काय शॉर्ट आहे बघ आजूबाजूला कुठे. आमच्या रूममध्ये लाईट आलेली आहे. तर चला आता फ्रेश होतो मी. वॉशरूम, आंघोळ बिंघोळ सगळं करूया आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दर्शनाला. चला बाय बाय. नमस्कार मित्रांनो. ॲक्च्युली आम्ही झोपलो होतो येऊन. तर आता आपण चाललो आहे अन्नछत्राकडे. जेवू पहिलं, त्याच्यानंतर ह्याच्या पुढचे जे तुम्हाला शॉर्ट्स दिसतील ना ते मी ॲक्च्युली एक डॉक्युमेंटरी म्हणून शूट करायचा प्रयत्न करतो आहे. सगळे सिनेमॅटिक शॉट असतील आणि माझा व्हॉइस ओव्हर असेल. तिकडे तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मी देईन की इकडे काय कसं आहे, काय स्टोरी आहे इकडची. तर आपण त्याच परिसरात आहे. पहिलं अन्नछत्रामध्ये जाऊ, जेवूया आपण. त्याच्यानंतर पुढे दर्शनाला जाऊ. आणि हे मी जे शूट केलं आहे ते नंतर केलं आहे. मीन्स असं तर मी काय घालून जाणार नाही स्वामींकडे. तर ते सगळे शॉर्ट्स नंतरचे असतील पण कंटिन्यू असेल याच सिक्वेन्समध्ये. आणि हां मग त्याच्यानंतर आता डायरेक्ट सिनेमॅटिकच लागतील. चला बघू पुढे कसं काय होतं आहे आणि मला नक्की कळवा कमेंट करून की ब्लॉग कसा झाला आहे. तर चला सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शल्ययात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले.
या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोडा त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली. हेच अक्कलकोटचे स्वामी महाराज. आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता. मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले. देश फिरून ते शेवटी मंगलवेढ्यातून प्रज्ञापूर येथे दाखल झाले, म्हणजेच आजचे अक्कलकोट. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि तिथे ते 22 वर्ष वास्तव्यास होते. महाराज समाधीस्थ होण्यापूर्वी ज्योतिबांनी श्रींना विचारले, माझे कसे होईल? तर त्याच्यावर महाराज म्हणाले, तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा. मी सदैव वटवृक्षाच्या खालीच आहे. माझे स्मरण करताच नेहमी मी तुमच्या पाठी उभाच आहे. महाराजांच्या हयातीत ज्योतिबा महाराजांनी 15 वर्षे व समाधीनंतर 41 वर्षे अनन्यभावे महाराजांची सेवा केली. आज मंदिराच्या समोर सभागृहात श्रींची मूर्ती असून त्यांचे शिष्य ज्योतिबा यांची उभी मूर्ती आहे. अशी ही गुरु शिष्यांची जोडी आहे. आता या मठाची व्यवस्था श्री स्वामी समर्थ वटवृक्ष संस्थानामार्फत केली जाते. महाराज नेहमी म्हणत, आमचे नाव नृसिंह भान, दत्तनगर मूळ. त्यातील सर्व गोष्टी येथे परिपूर्ण आहे. या मठात श्रींच्या जागृत पादुका असून मठात गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, स्वामी पुण्यतिथी वगैरे उत्सव संपन्न होतात. आणि मी पहिल्यांदाच अक्कलकोटला आलो होतो आणि इथे घडलेला एक चमत्कार म्हणजे मी जेव्हा वटवृक्ष मंदिराच्या समोरच श्री साईनाथ स्तवन मंजरीचे पारायण करत होतो तेव्हा एक श्वान माझ्या जवळ येऊन बसलं आणि एवढा लळा लावत होतं ते जणू कोणतरी त्याला त्याच्या ओळखीचंच भेटलंय. आणि ही कृपा श्री स्वामी समर्थ आणि माझे श्री साईनाथ महाराजांचीच आहे. स्वामींच्या अनेक भक्तांमधील विशेष असे 2 भक्त होते. एक चोळप्पा महाराज तर दुसरे बाळप्पा महाराज. स्वामींच्या अवतार कार्याचा काळ समाप्त होण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी बाळप्पाला जवळ बोलवून सांगितले की माझा अंतिम समय जवळ आलाय, तेव्हा मी तुला माझा उत्तराधिकारी म्हणून नेमणार आहे. असे सांगून स्वामींनी आपल्या जवळची रुद्राक्षमाळ, दंड, छाटी व चिन्मय पादुका त्यांना दिल्या. स्वामींनी त्याला आज्ञा केली की एक स्वतंत्र मठ बांधून त्यात अन्नदान कर व या मठात गुरुसेवा अखंड चालू राहून दे. स्वामींच्या आज्ञेने बाळप्पा महाराजांनी येथे एक मोठा मठ बांधला, तो म्हणजे बाळप्पा महाराज मठ. या मठास गुरु मंदिर किंवा चिन्मय पादुका मंदिर असेही म्हणतात. जवळजवळ 120 वर्ष जुना हा मठ आहे. हा मठ म्हणजे एक भव्य वाडाच असून भव्य प्रवेशद्वार व नगारखाना आहे. सभामंडप गाभारा भव्य असून आतमध्ये बाळप्पा महाराज व गंगाधर महाराज यांची समाधी आहे. या मठात खूपच प्रसन्न वातावरण असल्याने स्वामींबद्दल भक्तांचे प्रेम अजून निर्माण होते. या मठाची सर्वात मोठी खासियत म्हणजे या मठाच्या भूमीवरती श्री स्वामी महाराजांचे चरणकमल उमटलेले आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा समाधी मठ. इथे प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी समाधी घेतली आणि हेच आहे श्री चोळप्पा महाराजांचे घर. अक्कलकोट वटवृक्ष मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर हा समाधी मठ आहे. या मठात आल्यावर आपल्या मनाला खूप समाधान लाभतं. बाजूलाच चोळप्पा महाराजांचं घर आहे. तिथे समर्थांनी वापरलेल्या वस्तू आहेत. त्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात. स्वामींनी अक्कलकोटात येऊन दुसरी लीला चोळप्पांच्या घरी केली. ती म्हणजे ऐन दुष्काळात चोळप्पा महाराजांची विहीर सुकी खडखडीत असताना तिथे लघुशंका करून तिला पाणी आणवले. आज ती विहीर कधीच आटत नाही. ही विहीर कुशावर्त तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे.
अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रथम आगमन श्री खंडोबा मंदिर येथे झाले. येथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी पहिले 3 दिवस वास्तव्य केल्याने त्यास महत्त्वाचे स्थान मानले जाते. श्री खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे जेव्हा आगमन झाले तेव्हा स्वामी महाराज इथल्या मंदिरातील मूर्तींच्या मुखवट्यांसोबत खेळत बसले होते. आजही त्या मूर्तींचे दर्शन आपणास समाधी मंदिरात घेता येते. श्री खंडोबा मंदिर येथे प्रकट झाल्यावर आजपर्यंत अगणित लीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी दाखवल्या. त्यापैकी सर्वात प्रथम लीला महाराजांनी याच मंदिरात ओट्यावर बसून दाखवली. श्री स्वामी समर्थ महाराजांची चेष्टा करणाऱ्या फकीराला स्वामींनी रिकाम्या चिलमीतून अग्नी आणि धूर काढून अद्भुत लीला दाखवली. हे आहे अक्कलकोटचं अन्नक्षेत्र. इथे आपल्याला स्वामी महाराजांच्या कृपेने अन्नग्रहण करायला भेटते आणि हे मोफत असून सर्व भक्तांना स्वामी महाराजांच्या प्रसादाचा लाभ घ्यायला मिळतो. इथे भाविकांच्या भोजनाची खूप सुंदर सोय केलेली आहे. सोबतच आपल्याला स्वामी महाराज व दत्त महाराजांचे दर्शन सुद्धा होते. जर तुम्ही कधी अक्कलकोटला आलात तर या अन्नक्षेत्रामध्ये प्रसाद ग्रहण करण्याचा अवश्य लाभ घ्या, कारण हे भोजन श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रत्यक्ष प्रसादच आहे. चला बाय बाय रूम श्री स्वामी समर्थ. चला मग निघूया आता. तुम्ही बघितलाच असेल आपला सिनेमॅटिक व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला अक्कलकोटबद्दल. आणि मी ब्लॉग यासाठी नाही केला कारण मला तिकडचं काहीच माहिती नव्हतं. मी तिकडच्यांना विचारत होतो, पूजाऱ्यांना विचारत होतो, तिकडे लिहिलेल्या इन्फॉर्मेशनच्या पार्टीवरती मी बघत होतो की काय स्टोरी आहे त्या जागेची. आणि मग मी ती पूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट करून थोडी एडिटिंग, आता मी हा ब्लॉग एडिट केला तेव्हा थोडी गुगलवरती थोडी इन्फॉर्मेशन घेतली आणि तिकडून मग हा पूर्ण व्हिडिओ बनवला व्हॉइस ओव्हर इथे लावून. म्हणून मी तिकडे ब्लॉग नाही केला, फक्त सिनेमॅटिक्स बनवले. आणि आता परत आपण ब्लॉग करू. थोडाच आता संपत आला ब्लॉग, कारण ट्रेनचा तर प्रवास आपण दाखवणार नाही. डायरेक्ट आता अक्कलकोटवरून निघालं की ब्लॉग एंड होणार आपला. तर चला आपण, हे बघा हे आपलं भक्त निवास होतं, यात्री भुवन. चला मग आता 1 डे ट्रिप आपली. मी ॲट द एंड व्हिडिओच्या पूर्ण तुम्हाला बजेट दाखवेन, केवढा खर्च झाला आमचा. आणि 1 डे ट्रिप, पूर्ण 1 डे ट्रिप. तर बघूया आता खाली इकडे आपण चेकआउट करू आणि मग तुम्हाला भेटतो. आपला भक्त निवास जस्ट चेकआउट केला आपण, तिकडे चावी दिली आणि आता निघालो. हे बाजूलाच इकडे अन्नक्षेत्र आहे, आम्ही इकडे जेवलो, तुम्ही जसं बघितलं व्हिडिओमध्ये. मस्त, एकदम खूप मस्त एक्सपिरियन्स होता. खूप म्हणजे खूप भारी एक्सपिरियन्स होता. मी पहिल्यांदा आयुष्यात आलो अक्कलकोटला. बाबांनी बोलून घेतलं, स्वामींनी बोलून घेतलं, महाराजांनी बोलून घेतलं. खूप मजा आली. काय ना आता दरवर्षी झालं आपलं, दरवर्षी एक ना एक तरी काहीतरी देवस्थान. आणि आपली दत्त परिक्रमा चालूच झाली आहे यावर्षीची. पहिलं स्थान म्हणजे अक्कलकोट आपण केलं यावर्षीचं. शेवटचं स्थान आपण वर्षातलं एक करतोच. ते तुम्ही 10 दिवस ब्लॉग बघितले आपले. श्री साई भजनची पालखी आपण शिर्डीला जातो, ते आपलं प्रत्येक वर्षाला ठरलेलं असतं. इकडे काय काय इकडे पॉज करून बघा तुम्ही काय काय आहे अक्कलकोटमध्ये. संस्थानाच्या माध्यमातून काय काय आहे ते. हा म्युझियम राहिला पुढच्या वर्षी आता येऊ ना 1-2 महिन्याने. बघू. सॉरी. आणि आम्ही जी ट्रिप केली ना ती जर तुम्ही प्लॅन करताय ना तर तुम्ही महिन्यातून एकदा तरी येऊच शकता. महिन्यातून एकदा. इकडे स्वामींची मूर्ती ती. महाराजांची मूर्ती आहे, आठवणीतली मूर्ती. ह्याच्या तर खूप आठवणीतली मूर्ती आहे. समोरच लता मंगेशकरांनी दिलेला होता. हां, लता मंगेशकर यांचा रथ हा दिला होता का माहिती नाही. वरती तर विजयसिंग राजे भोसले लिहिलंय की हे दिलंय, मला काय माहिती नाही. हा हे बघ, श्रीमंत विजयसिंग राजे या गाड्या त्यांनी दिल्यात वाटतं. हां ओके. आपल्याला काय जास्त माहिती नाही इकडचं.
गुरुदेव दत्त. समोरच वटवृक्ष मंदिर. खूप म्हणजे खूप मजा आली. खूप आठवणी घेऊन चाललोय मी इकडून. अनुभव पण खूप आले आणि अनुभव सांगायचे नसतात, ते स्वतःकडेच ठेवायचे असतात. मी तिकडे वाक्य वाचलं होतं, स्वामींच्या फोटो खाली लिहिलं होतं, जिकडे मी स्तवन मंजिरी वाचलो होतो. स्तवन मंजिरी वाचताना पण एक अनुभव आला की एक श्वान आलं माझ्याजवळ आणि डायरेक्ट ते माझे पारायण संपेपर्यंत ते तिकडेच बसलं होतं माझ्याजवळ. किती वेळ बसलं, पूर्ण लळा लावत होतं माझ्याशी. आणि त्याच्यानंतर तिकडे मी एक वाक्य वाचलं की निश्चिंत राहा मी आहे, असं काहीतरी आहे. ते भाई शिर्डीची बस लागली आहे. चला नेक्स्ट ट्रिप शिर्डी. ब्लॉग 2 बनवूया. शिर्डी ते अक्कलकोट आहे. नको, माझी आई माझी वाट बघते. तर आता बघू, मी रिक्षा शोधतो अक्कलकोटसाठी, मग तुम्हाला डायरेक्ट टमटममध्येच भेटतो. चला. निघालोय आम्ही, बस पकडली आहे अक्कलकोटवरून. ST आहे सोलापूरसाठी, कारण आम्ही जी ट्रेन पकडणार होतो अक्कलकोटवरून आम्ही सोलापूरला आलो होतो आणि मग सोलापूरवरून मग मुंबईसाठी ट्रेन पकडणार होतो. आणि झाला होता ॲक्च्युली लेट, म्हणून आम्ही हे केलं, म्हणजे अक्कलकोट स्टेशनला गेलो, बस पकडली अक्कलकोट डेपोमधून आणि चाललं सोलापूर स्टेशनला. आता पुढचं भाई काहीच नाही माहिती आहे मला, काय म्हणजे किती थांबत जाते बस, कशी जाते. बघू बाबा कसं काय आता. पण ह्याच्याने तुम्हाला आयडिया येईल की कसं ट्रॅव्हल करायचं आहे. कारण ऑड्डेला तर ऑड्डेला यासाठी आहे कारण काहीच गर्दी नसते, काहीच म्हणजे काय. मी 3दा दर्शन घेतलं. एकदा पाया पडायला गेलो, दुसऱ्यांदा असंच आपला सिनेमॅटिक शूट करायला गेलो आणि तिसरा म्हणजे मला आपली साई स्तवन मंजिरी वाचायची होती म्हणून तिकडे 3दा गेलो. काहीच गर्दी नव्हती, पूर्ण मंदिर खाली होतं. ऑफ डेला नक्की आहे, हे तर पुढे आपण डिस्कस करू. आता ट्रॅव्हलचं बघूया कसं काय, तुम्हाला सगळं एंडिंगला सांगेल. सध्या बघूया प्रवास कसा होतो आपला. चांगलाच होणार. शेवटी श्री स्वामी समर्थ महाराज आहेतच, बाबा आहेत. चला मग बघू पुढे. उतरलोय सोलापूर स्टेशनला. सर्वात क्लीनेस्ट स्टेशन सोलापूर. उतरलोय आम्ही बसमधून. अक्कलकोट बस स्टँडपासून 140 रुपये दोघांचे, म्हणजे 70 रुपये एकाचे. काय ETV आहे ना? चला. 140 रुपये दोघांचे म्हणजे 70 रुपये एकाचे. 142. चला मग आता जाऊन तिकीट काढूया पहिली मुंबईसाठी आणि मग खाऊया. इकडे समोर हॉटेल्स आहेत, तिकडे बघू चांगलं सात्विक जेवण काय भेटतंय ते खाऊ आपण. चला तिकीट काढूया. 300 रुपये एकाचे, 150 रुपये सोलापूर ते दादर. चला आता जाऊ जरा पेट पूजा करायला. भूक तर लागली आहे कारण दुपारी जेवलो त्याच्यानंतर काय खाल्लं नव्हतं. आता बघतो बाहेर काय भेटतंय. तिकीट तर काढली आहे, पुढे आपण बघू. इकडे आता काय समोर खूप मला हॉटेल्स दिसत आहेत. आता चटपटीत खायचं मन झालंय, चटपटीत खायचं काहीतरी मन झालंय आपल्याला. शोधूया चला. मस्त रेल्वे स्टेशन आहे, मस्त आहे एकदम. चला शोधूया. लफडी लफडी लफडी.
अरे चल ना पुढे भाई. नाही रिझर्वेशन करून या. 500 जास्त जातील पण रिझर्वेशन करून या. आता असा विषय होईल भाई. अरे रिझर्वेशन करून या भाई. आजी काय ऐकत नाहीत. सीन काय आला माहितीये, आणि जर डोर आधीच ओपन केले नसते ना, इकडे येऊन उघडायला पाहिजे होते डोर. म्हणजे भावा आम्ही पागल एवढे वेळ उभे येते. वेळ आहे चालू व्हायला. इंजिन लागणार पुढे. ए भाई लफडी वागतात. कॅमेरा पुसतो. आता दिसेल क्लिअर. काकांचा झालाय हार्ट ब्रेक. कोणीतरी ट्रस्ट इश्यूज काकांचे हे केलेत, म्हणजे विश्वासघात केलाय काकांचा. हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो. आणि झालं, संपलं ब्लॉग संपला आपला. मी पाहायचा बजेट ब्रेकडाऊन देतो लास्टला. नाही द्यायचंच आहे, पाहिजे तर नाही. बजेट ब्रेकडाऊन देतो तुम्हाला. काय नाही आता कसा प्रवास होता काय माहिती नाही. काय ना होणार, सगळं चांगलं होणार. डोर आपला फिक्स आहे सकाळपर्यंत. सगळं एकदम चांगलं झालं. फक्त एवढं आहे की भाई रिझर्वेशन करून या. ट्रॅव्हलिंग रिझर्वेशन करून चला. मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो बजेट ब्रेकडाऊन करताना. फक्त मी तुम्हाला फोटोमधून दाखवेन किंवा व्हिडिओज बनवेन मी मुंबईला जाऊन, जसं मला पॉसिबल होईल तसं. जर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि कमेंट करून मला नक्की सांगा हा ब्लॉग कसा झाला आहे. तर भेटूया पुढच्या कोणत्या तरी ट्रिपला. डेली ब्लॉगिंग मी विचार करतोय पण एवढं काय मला इंटरेस्टिंग वाटत नाही. तर चला भेटूया पुढे. अक्कलकोट डन. पुढे कोणती ट्रिप होते काहीच माहिती नाही. सगळी महाराजांची इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.